नमस्कार मित्रांनो, महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण जरा इतिहासाकडे बघूया. म्हणजेच इतिहासात असलेली स्त्री आणि तिचा वारसदार असलेली आजची स्त्री हे आपण बघणार आहोत. पुरुषार्थाची प्रेरणा देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी शोभा घडवले, ज्या भूमीमध्ये शिक्षणाची क्रांती ज्ञानज्योती ज्यांनी ज्ञानाचा दीप पेटवला त्या ज्ञानज्योती सावित्रीमाई. रणांगणावर लढता लढता वीरमरण पत्करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि आत्ताच काही दिवसापूर्वी आकाशात झेप घेताना वीरमरण पत्करणाऱ्या त्या कल्पना चावला. म्हणजेच हा इतिहास बघता की त्या परंपरेची वारसदार ही आजची महिला आहे. मग महिला दिनाच्या निमित्ताने चला आज आपण त्या स्त्री शक्तीचा सन्मान करूया आणि त्या सन्मानालाच म्हणजेच त्यावर आधारित आपण एक सुंदर भाषण तयार केलेलं आहे. ते भाषण आपण आता सुरू करूया. चला तर मग. आज मी महिला दिनानिमित्त तुमच्या समोर उभी आहे. ते फक्त शुभेच्छा देण्यासाठी नाही, तर इतिहासाच्या खोल दालनातून वर्तमानाच्या प्रकाशाकडे एक गंभीर आणि अभ्यासपूर्ण प्रवास घडवण्यासाठी. कारण स्त्रीचा इतिहास हा केवळ भावनांचा विषय नाही, तो संस्कृतीचा, सभ्यतेचा, राजकारणाचा, शिक्षणाचा आणि मानवजातीच्या उत्क्रांतीचा गाभा आहे. आणि हा इतिहास समजून घेतल्याशिवाय महिला दिन साजरा करणे म्हणजे मूळ न जाणता फुलांचा साथ चढवण्यासारखे आहे. प्राचीन काळाकडे पाहिले तर भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्ती म्हणून मान दिला गेला. वेदकालीन काळात स्त्रिया शिक्षण घेत होत्या, ऋचांची रचना करत होत्या, तत्त्वज्ञानाच्या चर्चेत सहभागी होत होत्या. गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या विदुषींचा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजेच त्या काळात स्त्री ही विचारवंत होती, केवळ घराची चौकट नव्हती. पुढे काळ बदलला, समाजरचना कठोर झाली आणि स्त्रीचं स्थान मर्यादित होत गेलं. तरीही प्रत्येक अंधारात एखादी ज्योत पेटलेलीच दिसते. मराठ्यांच्या इतिहासात जिजाबाई या फक्त एक राजमाते नव्हत्या, तर त्या दूरदृष्टी असलेल्या राष्ट्र घडवणाऱ्या स्त्री होत्या. त्यांच्या संस्कारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे स्वराज्य संस्थापक घडवला. यावरून लक्षात येते की स्त्री फक्त इतिहासात सहभागी नव्हती, तर ती इतिहास घडवणारी शक्ती होती. 19व्या शतकात भारतीय समाज एका निर्णायक वळणावर होता. सामाजिक रूढी, अंधश्रद्धा, स्त्री शिक्षणावरील बंदी या सगळ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर काही क्रांतिकारी व्यक्तिमत्वे उभी राहिली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. तेव्हा त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या सामाजिक परिवर्तनाच्या पहिल्या रणरागिणी होत्या. ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्यावर दगड चिखल फेकला गेला, पण त्या थांबल्या नाहीत. हा संघर्ष केवळ एका स्त्रीचा नव्हता, तो भारतीय स्त्रीच्या स्वाभिमानाचा पहिला मोठा उच्चार होता. या काळात पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे यांसारख्या महिलांनी लेखनातून आणि कृतीतून स्त्रीच्या हक्कांचा प्रश्न उपस्थित केला. म्हणजेच 19व्या शतकात स्त्री ही केवळ सहन करणारी नव्हती, तर प्रश्न विचारणारी झाली. आणि 20व्या शतकात स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचा सहभाग पूरक नव्हता, तो अत्यावश्यक होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य, राजकारण, साहित्य, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेने स्त्री पुरुष समानतेची हमी दिली. कायद्याने समानता मिळाली, पण सामाजिक मानसिकता बदलायला अजून वेळ लागणार होता. आता आपण 21व्या शतकात आहोत. आजची स्त्री अंतराळात झेपावते, विज्ञानात संशोधन करते, उद्योग क्षेत्रात नेतृत्व करते, प्रशासन चालवते, सैन्यात कार्य करते. ती डिजिटल युगात स्वतःचा आवाज बुलंद करते.
तरीही प्रश्न उरतो सुरक्षितता, समान वेतन, संधीची समानता, घरगुती जबाबदाऱ्यांचे संतुलन. हे सगळं अजून पूर्णपणे सुटलेलं आहे का? एकीकडे ती सुपरवुमन म्हणून गौरवली जाते आणि दुसरीकडे तिच्यावर अपेक्षांचं ओझं टाकलं जातं. म्हणजे स्त्रीच्या प्रवासात प्रगती आहे, पण आव्हानंही आहेत. या संपूर्ण ऐतिहासिक प्रवासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसते. स्त्री कधीच कमकुवत नव्हती. तिला कमकुवत समजण्याची दृष्टी कमकुवत होती. प्राचीन काळात ती विदुषी होती, मध्ययुगात ती संस्कारांची शिल्पकार होती, तर 19व्या शतकात ती सामाजिक क्रांतीची मशाल होती आणि 20व्या शतकात ती स्वातंत्र्याची सहप्रवासी होती आणि 21व्या शतकात ती परिवर्तनाची नेतृत्व करते आहे. परंतु या संपूर्ण ऐतिहासिक प्रवासाचा विचार करताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. स्त्रीचा संघर्ष हा केवळ बाह्य परिस्थितींशी नव्हता, तर तो मानसिकतेशी होता. आणि मानसिकता बदलणे हे कोणत्याही क्रांतीपेक्षा अधिक कठीण असते. प्राचीन काळात तिच्याकडे विद्वत्ता होती, पण ती सर्वत्र पोहोचली नाही. मध्ययुगात तिच्याकडे धैर्य होते, पण तिच्याभोवती बंधने होती. 19व्या शतकात तिच्याकडे जिद्द होती, पण समाज तिच्या विरोधात उभा होता. आणि 20व्या शतकात तिला कायदेशीर समानता मिळाली, पण प्रत्यक्ष आयुष्यात विषमता टिकून राहिली. आणि आज 21व्या शतकात तिच्याकडे संधी आहेत, पण अजूनही संतुलनाचा प्रश्न आहे. आजची स्त्री करिअर करते, कुटुंब सांभाळते, सामाजिक भूमिका निभावते, ती एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या देखील सांभाळते. परंतु प्रश्न असा आहे की आपण तिच्या कर्तृत्वाकडे अपवाद म्हणून पाहतो की सामान्य म्हणून पाहतो. जर एखादा पुरुष घरकाम करतो तर त्याचं कौतुक केलं जातं, पण स्त्री आयुष्यभर तेच करते तेव्हा ते तिचं कर्तव्य मानलं जातं. ही विचारसरणी बदलणं हेच खऱ्या महिला दिनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. स्त्री शक्तीचा अर्थ फक्त यशस्वी उदाहरणं मांडणं नाही, तर प्रत्येक सामान्य स्त्रीच्या असामान्य परिश्रमांना मान्यता देणं आहे. ती शेतात काम करणारी महिला असो की कारखान्यातील कामगार असो, शाळेतील शिक्षिका असो किंवा घरात मुलांचं संगोपन करणारी आई असो, प्रत्येक स्त्री समाजाच्या रचनेत महत्त्वाची आहे. आज आपण समानता हा शब्द सहज उच्चारतो, पण समानता म्हणजे फक्त समान वेतन नाही, तर ती निर्णय प्रक्रियेत समान सहभाग आहे. ती घरातील कामांची समान जबाबदारी आहे. ती आदर आहे जो शब्दांमध्ये नव्हे कृतीत दिसतो. आपण मुलींना शिक्षण देतो, पण त्यांना स्वतंत्र विचार करायला प्रोत्साहन देतो का? आपण स्त्रियांना नोकरी करू देतो, पण त्यांच्या यशाला मनापासून स्वीकारतो का? आपण त्यांना पुढे जाऊ देतो, पण त्यांच्या पंखांना भीतीच्या दोऱ्यांनी बांधून ठेवत नाही ना? इतिहास सांगतो की जेव्हा स्त्री शिक्षित झाली तेव्हा समाज प्रगत झाला, आणि जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा कुटुंब सक्षम झाले, आणि जेव्हा तिला सन्मान मिळाला तेव्हा राष्ट्र मजबूत झाले. म्हणून महिला दिन हा केवळ उत्सव नाही, तर तो जबाबदारी आहे. तो भूतकाळाच्या संघर्षाला सलाम करण्याचा दिवस आहे, वर्तमानातील प्रयत्नांना बळ देण्याचा दिवस आहे, आणि भविष्य अधिक न्याय्य करण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे. आज आपण ठरवूया, बदलाची सुरुवात आपल्या घरापासूनच करूया. मुलांना समानतेचे संस्कार देऊया, मुलींना स्वप्न पाहायला शिकवूया आणि मुलांना त्यांचा आदर करायला शिकवूया. कारण बदल मोठ्या भाषणांनी होत नाही, तो छोट्या कृतींनी सुरू होतो. आणि शेवटी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छिते,
स्त्रीला विशेष वागणूक नको. तिला न्याय्य वागणूक हवी आहे. तिला उंच सिंहासन नको आहे. तिला बरोबरीची जागा हवी आहे. तिला सहानुभूती नको, तर तिला संधी हवी आहे. ज्या दिवशी आपण हे मनापासून स्वीकारू, त्या दिवशी महिला दिन हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस राहणार नाही, तर तो आपल्या विचारसरणीचा आणि जीवनपद्धतीचा भाग बनेल. चला इतिहासाच्या शिकवणीला वर्तमानाची दिशा देऊया आणि भविष्याला समानतेची हमी देऊया. कारण जेव्हा स्त्री सक्षम होते, तेव्हा कुटुंब सक्षम होते. जेव्हा कुटुंब सक्षम झालं की समाज सक्षम होतो, आणि समाज सक्षम झाला की राष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगत होतं. धन्यवाद.